नमस्कार मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की फेसबुकच्या माध्यमातून पैसे कसे कमवावे आणि त्याच्यामध्ये आपण 4-5 टूल असेट्स सांगितले होते आणि आपण एका टूलची माहिती एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजचं जे टूल आहे हे आहे फेसबुक बोनस। तर फेसबुक बोनस हा नक्की कसा कॅल्क्युलेट केला जातो? तुम्ही तुमच्या फेसबुकच्या प्रोफाईलवरती किंवा पेजवरती जो काही कंटेंट टाकाल त्याला येणारे लाईक्स, त्याला येणारे कमेंट, त्याला येणारे जे व्ह्यूज असतील व्हिडिओचे, त्याचे जे शेअर असतील, म्हणजे ह्या टोटल जी एंगेजमेंट असते त्याच्यावरून हा बोनस कॅल्क्युलेट केला जातो। आता तुम्ही म्हणाल की हे करायचं कसं? तर तुम्हाला जे काय तुम्ही आता फेसबुक वापरत असताना वेगवेगळे पेजेस दिसतात, काय मराठीमधील असतील, हिंदीमधील असतील। तुम्हाला त्यातलं जे एक उदाहरण द्यायचं असेल तर की तुम्हाला यामध्ये स्वामी दिसले असतील तर नक्की लाईक करा। अशा प्रकारचे वेगवेगळे जे कंटेंट असतील किंवा मराठी माणूस या गोष्टीला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही किंवा जाऊ शकत नाही। त्यानंतर बाळूमामाच्या काय पोस्ट दिसतील, काय हिरो हिरोईनच्या दिसतील। त्याच्यामध्ये अजून एक स्पेशल आहे की सलमान खान, शाहरुख खान यांच्या जोडीला कोणी लाईक करेल, तर आज बघू की या मराठी जोडीला कोण कोण लाईक करते। अशा प्रकारचे वेगवेगळे आहेत। सोड कोडे असतील, लावा डोकं बघू असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचा जो काही कंटेंट असेल किंवा तुम्ही काही सुविचाराच्या पोस्ट बनवत असाल, अशा वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही फेसबुकवरती तुमच्या पद्धतीने छोटी छोटी टूल्स वापरून त्या एडिट करू शकता आणि त्या तुम्ही फेसबुकवरती टाकू शकता आणि फेसबुकची जेव्हा एंगेजमेंट वाढेल आणि जेव्हा तुमची इलिजिबिलिटी त्याची असेल तेव्हा तुम्हाला ते टूल मिळणार आहे। तर हे सर्व करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या फेसबुकच्या पेजवरती किंवा प्रोफाईलवरती 5000पेक्षा जास्त फॉलोअर्स असणं मस्ट आहे आणि तुम्ही जी आयडी वापरता तर ती आयडी 18 वर्ष वयापेक्षा जास्त असलेल्या व्यक्तीची असायला पाहिजे, म्हणजे तुमची बर्थ डेट ही 18 वर्षापूर्वीची असायला पाहिजे। तर अशाच आयडीवरून तुम्ही हे मॉनिटायझेशन करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला ज्यामध्ये आवड आहे, म्हणजे काही निसर्गाचे फोटो असतील किंवा एखाद्या चौकामधला फोटो टाकून तुम्ही त्याला कॅप्शन देऊ शकता की मित्रांनो सांगू शकता का हा फोटो कुठला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा एखादा सुबक सुंदर असा चौकातला पुतळा असेल आणि त्याचा तुम्ही फोटो काढलेला आहे, एखादी मराठी शाळा असेल किंवा एखादं फेमस ठिकाण असेल, तर अशा वेगवेगळ्या गोष्टींचं फक्त तुम्ही काम करू शकताय। कंटेंटला काही कमी नाही। किंवा तुम्हाला स्वतःला काही कॉमेडी व्हिडिओज बनवण्याची आवड असेल तर ते तुम्ही बनवू शकताय, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की काही एज्युकेशनल कंटेंट शेअर करायचं आहे, तुम्ही हेल्थ रिलेटेड कंटेंट शेअर करू शकता। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की फेसबुकच्या मॉनिटायझेशन पॉलिसीच्या अगेन्स्ट जाणारा कंटेंट नसायला पाहिजे, म्हणजे वल्गरिटी नसायला पाहिजे, आबूजवाला अश्लीलवाला कोणता कंटेंट असायला नाही पाहिजे, ड्रग्स वगैरे या रिलेटेड कंटेंट असायला नाही पाहिजे की ज्याच्यावरती काय ऑब्जेक्शनल गोष्टी असतील। ठीक आहे मित्रांनो, तर बोनस या टूलचा वापर करण्यासाठी तुम्ही फेसबुकवरती जास्तीत जास्त पोस्ट टाकत राहणं गरजेचं आहे, म्हणजे त्यात टेक्स्ट बेस असतील किंवा इमेजेस बेस असतील किंवा पोस्ट बेस असतील। तर तुम्ही माझं पेज जे आहे ते शहाजी गरंडे व्हिडिओज या पेजवरती खाली स्क्रोल डाऊन तुम्ही करून बघू शकता की मी वेगवेगळ्या पद्धतीच्या पोस्ट बनवलेल्या आहेत आणि त्या पोस्टवरती काही येणारी एंगेजमेंट आहे, त्याच्यातून मला महिन्याला थोडंसं इन्कम आता सध्या मिळायला सुरू होते। तर तसंही तुम्ही तुमच्या पेजवरती अशा पद्धतीने स्वतःचा कंटेंट टाका, कोणताही कंटेंट कॉपी पेस्ट करू नका। कॉपी पेस्ट कंटेंट केला तर तुम्हाला त्याचे पैसे मिळणार नाहीत आणि लोकांनाही ते आवडणार नाही तेच बघायला। त्याच्यामुळे नवीन काहीतरी तुमच्या आयडियाप्रमाणे तुम्ही एखादा कंटेंट बनवा आणि त्याप्रमाणे तुम्ही अर्निंग सुरू करा। तुम्हाला ह्या फेसबुकच्या मॉनिटायझेशन आणि ऑनलाईन अर्निंगसाठी माझ्याकडून शुभेच्छा। लवकरच भेटू नवीन टूलच्या माहितीसहित आणि आपलं हे हक्काचं पेज फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।